संतोष देशमुख सरपंचाचा खून आणि त्यानंतर झालेल्या आरोपीची म्हणजे आरोपी फरार होणं, गुन्हा दाखल होण्यास विलंब होणं आणि सुरुवातीला खून होण्याच्या पूर्वी या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका, हे सर्वच एक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर, पोलिसांच्या विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्हच निर्माण करणारे आहे. महाराष्ट्र पोलिसांचा नाव आणि दरारा आता गायब होताना दिसतोय. हे दुर्दैवानं म्हणावं लागतं. जो धाक होता, जो दरारा होता, पोलिसांचा एकूणच या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक नावलौकिक होता महाराष्ट्र पोलिसांचा. आता सगळं हळूहळू त्याची घसरण होताना दिसते. हे राज्याचं दुर्दैव आहे. संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये पोलिसांनी फार मोठी भूमिका, मी स्पष्ट आरोप करतोय की दिरंगाई केली. आरोपीच्या गुन्ह्यावर पांघरुण घालण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी बीडच्या प्रयत्न सुद्धा केले. त्या पुढे जाऊन सांगेल की 22 दिवस वाल्मिक कराड गायब होते, फरार होते. यांची माहिती पोलिसांना होती, पण पकडण्यामध्ये सुद्धा वेळकाळूपणा केला. आणि एवढ्या गंभीर अशा गुन्ह्यासाठी एवढी सक्षम आमची पोलीस यंत्रणा ही कुचकामी होताना आम्हाला दिसली. याचं फार वाईट वाटलं. जेव्हा शपथविधी नागपूरमध्ये होता तेव्हा वाल्मिक कराड हा नागपूरमध्ये असल्याची एक चर्चा आहे. असेल त्याबाबतची माहिती सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाडांनी मांडली, आमच्या दसांनी मांडली, सुरेश दसांनी. मला कळत नाही की या प्रकरणामध्ये नेमकं काय. एक मंत्री सत्तेतला, दुसरा सत्तेतलाच आमदार, हे सगळं जे प्रकरण फिरती आहे, खरं म्हणजे एकामेकावर पुन्हा आरोप दोनही पक्षाची. यातून सरकारमध्ये समन्वय नाही किंवा मुख्यमंत्र्याचा धाक आमदारावर नाही, पक्षप्रमुखांना त्यांची चुप्पी, त्यांचं ती शांतता राष्ट्रवादीच्या नेत्यांची की धनंजय मुंडे टार्गेट आहे. धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातले नेते प्रयत्न करतायत. असे अनेक प्रश्न या प्रकरणाभोवती फिरताना दिसत आहेत. त्यामुळं एकूणच आता यावर अधिक चौकशीची दिशा भरकटण्यापेक्षा SITनी आणि CIDनी जे काही आता दोन यंत्रणा काम करतायत या संदर्भात, त्यांनी प्रामाणिकपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही प्रेशर खाली न येता या प्रकरणामध्ये शोध घ्यावा, तळापर्यंत जावं. जी सगळी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींचा उडबस हे मंत्र्यांच्याकडे होती, त्याचे अनेक पुरावे आहेत. त्यांची जवळीक होती, त्यांच्या घरात वावरत होते. आता हे सगळं होताना ते म्हणतात की माझा संबंध नाही. मी असा आरोप करणार नाही की संबंध आहे का, पण चौकशी झाली पाहिजे, हे मात्र नक्की माझी मागणी राहणार आहे. हे बघा, तिथे नेमले जाणारे पोलीस तिथल्या नेत्यांच्या मर्जीनं, तिथले नेमले जाणारे नियुक्ती सगळ्या नेत्यांच्या मर्जीनं, सगळे मिळून तिथली यंत्रणा. अनेक अधिकारी बीडचे आमच्याकडे येतात त्यावेळेस सांगतात की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या अधिकाऱ्यांची आम्ही काम करून घेतो, ज्या पद्धतीनं कामं होतात. सुरुवातीला एक अधिकारी सांगत होता, साहेब एवढं काम करायची गरजच काय, आपण 30-40% काम करतात आमच्याकडे, तेवढंच करू. 25% होतात कामं, तेवढेच करू.
असं कधी कधी सांगितलं. म्हटलं हे काय, म्हणजे बीडमध्ये जे काही मिळतं सरकारकडून निधी मिळतो, बजेटमध्ये तरतुदी होतात, त्यातले निम्मे पैसे सर्व शासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते मिळून वाटप करून घेतात. म्हणून कॅगच्या अहवालामध्ये जे काही आता मिसिंग आहे, जुळत नाहीत, कामं झाले की नाही माहीत नाही, जे काही आता कॅगने आपलं मत नोंदवलं त्याच्यावर शेरेल पिलेत, इन्क्वायरी कॅगच्या रिपोर्टमध्ये जे काही आलंय त्यातून जवळपास 96,000 कोटीची कामं मिळेनाच. त्यातली अधिकाधिक कामं ही बीड जिल्ह्यातील आहेत. म्हणजेच अर्थकारण जे काही चाललेलं आहे, जे वसुली आहे, खंडणी आहे, 5 लाख रुपयाचं काम सुद्धा कोणी करू शकत नाही. टक्केवारी 20%, 15% दिल्याशिवाय. हे सर्व पाहता यातून एक फार मोठा बीड म्हणजे बिहारला लाजवेल अशा प्रकारचा बीड आहे. 4 आठवड्यानंतर 3 आरोपी आज पोलिसांना गवसले. ते पोलीस आमचे कार्यक्षम आणि काय पोलिसांवर बोलावं की कार्यक्षम पेक्षा ही पोलिसांना लागलेली अकार्यक्षमतेची बिमारी तर नाही ना, असा प्रश्न आता पडायला लागलाय. सर, कराडला जीवे मारण्याची धमकी किंवा जीवाला धोका आहे असं म्हटलंय, त्याने काय सांगाल? कोणापासून धोका आहे? एका वसुलीबाजाला, अवैधरित्या प्रॉपर्टी वसूल करणाऱ्याला, गोळा करणाऱ्याला, अनेकांच्या गंभीर गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे, त्यांची प्रॉपर्टीची यादी वाचली तर लाज, मोठमोठ्यांना लाज वाटेल, म्हणजे की अचंबा वाटेल, अशा प्रकारचं ते सगळं एकूण प्रॉपर्टीची लिस्ट आहे. त्याला धोका कोणापासून आहे? विरोधकापासून आहे. पुरावे नष्ट करायसाठी कदाचित त्यांना आपटिष्टापासून, जवळच्या नेत्यापासून भीती वाटत असावी. म्हणूनच मी काल म्हणालो होतो की त्यांचा एन्काउंटर करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा आहे. आणि तशा पद्धती चर्चा झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. काल मी बोललो, लपवून ठेवलं नाही काही. आणि म्हणून ते सुरेश धस म्हणतात तसं आकाच्या आकाला वाचवण्यासाठी त्यांच्या जीवाला धोका वाटत असेल. आता हे कोण सांगू शकेल? स्वतः कराड सांगू शकतील कोणापासून धोका आहे, किंवा पोलिसांनी बयान घेऊन पोलीस सांगू शकतील. ते सांगावं, महाराष्ट्रातील जनतेला कळू द्यावं, सरपंचाचा खुनामध्ये सहभागी असलेल्या लोकांना कोणापासून धोका आहे ते जनतेला कळण्याची आवश्यकता आहे. आता भीक सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे. कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे. निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मतांची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं. हा, एका घराघरामध्ये 4 महिलांना पैसे दिलेत, मतं घेतलीत, काही पाहिलं नाही. ज्या वेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती, आता काय निकष लावताय? म्हणजे आमच्या भगिनीची बेमानी करताय, तुम्ही फसवणूक करताय. हे पाप आहे. यांचा शाप लागेल ना यांना. ज्या पद्धतीनं मतासाठी 1,500 रुपये देऊन सरकारी तिजोरीची लूट करून पैसे मत मिळवली. आता का बेईमानी करताय? काल मी ऐकलंय त्या महिला बाल कल्याण मंत्र्यांचं स्टेटमेंट. ते म्हणतात की ज्यांना 1,000 रुपयाचा लाभ मिळत असेल तर 500च मिळतील, ज्यांना 500 मिळतील त्यांना 1,000 देऊ, आणि जे निकष लावलेत निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार आहेत, वगळल्या जाणार आहेत. याचाच अर्थ स्पष्ट आहे की मतासाठी केलेली ही बेदागी होती, बेमानी होती, हे आता स्पष्ट झालेलं आहे. हे बघा, एखाद्या कामाच्या संदर्भात कौतुक करणं म्हणजे भूमिका बदलणं असं होत नाही. चांगलं काम झालं असेल तर केले पाहिजेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकाचे टीकाकार असू शकतो, वैचारिक टीकाकार असावेत, पण एखादं चांगलं काम होत असेल तर चांगल्या कामाचं कौतुक होणं, त्याला वाईट म्हणून किंवा वेगळ्या नजरेनं बघणं
हे काही बरोबर वाटत नाही. मी पण कधी चांगल्या कामाची तारीफ, गडचिरोली सारख्या माझ्या जिल्ह्यामध्ये देवेंद्रजी चांगलं काम करत असेल तर चांगल्या कामाला चांगलं म्हणू, ज्या दिवशी वाईट काम असेल त्या दिवशी त्या कामाला वाईट आहे म्हणू, ही आमची भूमिकाच आहे. आणि ती मोठ्या म्हणजे प्रगल्भ राजकारण्यांनी एक अशी भूमिका ठेवावी, केवढा विरोधकाला विरोध म्हणून ती भूमिका ठेवता कामा नये, असं माझं मत आहे. तर मी ऐकलंय कुणाच्या इशाऱ्यावरून रेकी होती आहे. जितेंद्र आव्हाड काय आता अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे काय अतिरेक्याशी संबंध आहे? पुरोगामी व्यक्तींच्या बरोबर जो प्रांजळपणे आणि स्पष्टपणे विचार मांडतो अशा नेत्यांची रेकी होत असेल तर मला वाटतं त्यांना कुठे ना कुठेतरी आवाज बंद करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न असू शकतो. चांगलं मत आहे, नाही वाटले पाहिजेत. पूर्वी आम्ही सगळ्यांनीच घेतलेत, पण आता त्यामध्ये लक्ष नाही राजकारण्यांना देऊन. पण खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनीच शिक्षणाचं जाळं उभं केलं आहे, हेही विसरून चालणार नाही. आज जे काही उभं आहे, मेडिकलमध्ये असेल, इंजिनिअरिंगमध्ये असेल किंवा इतर ज्या काही इन्स्टिट्यूट उभ्या झाल्यात मोठमोठ्या, त्या कोणाच्या आहेत? आणि हजारो लाखो लोकांना, तरुणांना हे जे काही शिक्षण मिळत आहे महाराष्ट्रात, देशातील प्रथम क्रमांक लागतो, ते राजकारण्यांनीच उभं केलेलं आहे. त्यामुळे आता त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. जायला आहे कुठे कोणाला काढल्याशिवाय? कोणाला तरी खाकला लागेल. राष्ट्रवादीमध्ये 100% झालंय, आता भाजपमध्ये जातील तर माहित नाही. भिडे गुरुजींना नमस्कार करायसाठी जावे त्यांनी. खुशाल आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्री आईंचा अपमान करणाऱ्यांना मंचावर स्थान मिळतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिकडे त्या मंचावर त्यांना नमस्कार करतात आणि भुजबळ साहेब हताशपणे बसून आहेत. काय हिनवलं गेलं होतं महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि सावित्रीबाईंना? त्या वेळेंच्या बरोबर बसायला आनंद मिळत असेल तर तिकडे जावं, कारण इकडे तर जागा फुल आहे. इकडे कोणाची तरी विकेट काढल्याशिवाय त्यांचा नंबर लागणार नाही. तो निर्णय आता पुढे कळेल महाराष्ट्रामध्ये काय होणार. पण सध्या तरी नो वॅकन्सी, कारवाई वाघिणीनंच करायला पाहिजे होती अशा लायक लोकांवर. एक पंजा मारला असता आयुष्यभराची कारवाई झाली असती. म्हणजे तुम्हाला आनंद घ्यायसाठी निसर्ग हे सगळी देण आहे. हे पर्यटकांनी थोडीशी पाळलं पाहिजेत. तो वाघ आहे ना, त्यामुळं अधिकारी काय कारवाई करतील ते करतील, कारवाई होणार. पण आता मी वाघिणीला सुद्धा आवाहन करतोय, तू शांत बसू नकोस, जवळ आला की दे जरा नंबर दणका लावून. बीडमध्ये अजूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहे, जे काही घडामोडी त्या पुण्याच्या प्रकरणात होत आहेत कसं पाहता? सब कुछ पालकमंत्री पदासाठी आरोपही करणार. झालं ना. आता 26 जानेवारी येत आहे, 25ला होईल, 26ला जातील, झेंडा फडकवून येतील, 27ला पुन्हा काही बदल होईल. पुन्हा कुरबुरी झाल्यात, बरोबर वाटप झालं नाही, बंगल्यावरून भांडणं, फ्लॅटच मिळाला, बंगलाच नाही, अमुकच खातं मिळालं, तमुकच नाही, हे सगळं चाललंय. तोंड पाहून दिलं जात आहे, पक्ष पाहून दिला जात आहे, एकमेकाचे उघाळे काढतायत सर्रास. आणि ह्यावरून आता ते पालकमंत्री सुद्धा नेमताना फार आता गहन चर्चा चालली आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यांसाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसत आहे. लखलाभ आहे, शुभेच्छा आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस,
व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.